नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघणार आहोत की असं लोक म्हणतात की छान कपडे घालावे, अ, मळलेले कपडे, जुने झालेले कपडे वापरू नये. जर कपडे फाटले असतील तर ते व्यवस्थित शिवून घ्यावे. कपडे नेहमी चांगले घालावेत. असं का म्हटलं जातं? कपडे घातल्याने आपल्यामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही चेंजेस होतात का? काही फरक पडतोय का? तर हो, नक्कीच. आपण नेहमी चांगले कपडे घालावे. मग आता चांगले कपडे म्हणजे काय? चांगले कपडे म्हणजे खूप महागडे कपडे का? तर नाही. तर चांगले कपडे म्हणजे नीटनेटके आणि स्वच्छ कपडे. आणि हो, मी महागडे कपडे घालावेच असं का म्हटलं नाही? कारण प्रत्येकजण आपल्या फायनान्शियल कंडिशननुसार त्याच्यासाठी ते योग्य असेल ते कपडे खरेदी करत असतो. तर आता आपण बघूया की का म्हणून आपण चांगले कपडे घातले तर आपल्यामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम होतो. म्हणजे आपली जी थॉट प्रोसेस आहे ती पॉझिटिव्ह होते. आपलं जे बिहेवियर आहे ते एक एनर्जेटिक होतं. तर याला काय आहे? त्याच्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट करून बघूया. की बघा, की आपण ज्या दिवशी आपण फॉर एक्झाम्पल एखादी प्रोग्राम असेल, फंक्शन असेल, त्यावेळेस काय करतो आपण? नवीन कपडे घालतो. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे रोज जे कपडे घालता त्यापेक्षा थोडे वेगळे कपडे घालता तुम्ही ज्यावेळेस सण असतात, उत्सव असतात किंवा एखादं फंक्शन असतं. तर आपल्याला काय वाटतं? खूप छान वाटतं. असं वाटतं की आपल्यात खूप एनर्जी आहे. आपण खूप ॲक्टिवेट होतो. इनफॅक्ट आपण म्हणतो की आपण खूप छान दिसायला सुद्धा लागतो. मग हा प्रभाव कपड्यांचा आहे, हे तुम्ही मान्य कराल का? तर यासाठी हे झालं दिसण्याचं किंवा वागण्याचं, एनर्जीचं. परंतु असं म्हणतात की जर आपण एका गावाकडे गेलो आणि आपण तिथे एका शेतकऱ्याचे कपडे घातले तर आपल्याला तो फील येईल की आपण शेतकरी आहोत. ओके, आपल्याला ते मनातून वाटेल की आपण शेतकरी आहोत. जर आपण एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरी काम करत नसलो तरीही आपण त्याच्यासारखं छान सूट बूट घालून राहिलो तर आपल्याला पण वाटेल कुठेतरी की आपण काहीतरी एक अधिकारी आहोत. करेक्ट. यासाठी एक प्रयोग करण्यात आला होता. त्या प्रयोगामध्ये काही व्यक्ती घेतले होते. फॉर एक्झाम्पल, जर आपण ॲब्सोल्यूट नंबर सांगू शकलो नाही तरी पण काही लोकं होती. त्या पर्सन्सला 2 समान भागामध्ये डिवाईड केलेलं होतं आणि त्या दोन्ही लोकांना सेम प्रकारचे कोट दिलेले होते. सेम प्रकारचे कोट दिलेले होते आणि एका ग्रुपला सांगायचं होतं. फॉर एक्झाम्पल एका ग्रुपचं नाव आहे ए आणि दुसऱ्या ग्रुपचं नाव आहे बी. तर एका जो एक ग्रुप आहे त्याला सांगण्यात आलं की जे हे कपडे आहे ना, हे डॉक्टर्सचे आहे. जे डॉक्टर हे कपडे घालतात. हा जो कोट आहे हा डॉक्टरचा कोट आहे. त्या सगळ्यांनी ते कपडे घेतले. दुसरा जो बी नावाचा जो ग्रुप होता त्यांना सांगितलं की हे जे काही कोट आहे ते एका पेंटरचे कोट आहे. पेंटर हे कोट वेअर करतात. देन त्यानंतर काय झालं की ज्या लोकांना सांगितलं होतं की हा डॉक्टरचा कोट आहे त्यांच्यामध्ये आणि ज्या लोकांना सांगितलं होतं की हा पेंटरचा कोट आहे, या सगळ्या लोकांच्या काही टेस्ट घेण्यात आल्या. फोकस टेस्ट, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, फोकस कसं आहे, ते किती रिस्पॉन्सिबिलिटीने वागत आहेत, या सगळ्या गोष्टींच्या किंवा त्यांची वैचारिक पातळी कशी काम करते आहे, त्यांच्यात पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी कशी आहे, अलर्टनेस किती आहे, या गोष्टी चेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे टेस्ट घेतले हे सगळं चेक करण्यासाठी. त्या टेस्टमध्ये असं लक्षात आलं की ज्या लोकांना सांगितलेलं होतं की हा डॉक्टरचा कोट आहे त्या लोकांचं फोकस होतं ते जास्त होतं, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, त्यांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली होती, जे काही काम ते करत होते ते एक रिस्पॉन्सिबल पर्सनसारखे करत होते, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे असं त्यांना वाटत होतं. बट ॲज कम्पेअर ज्या लोकांना सांगितलं होतं की तुमच्या पेंटरचा कोट आहे ते तेवढे ॲज कम्पेअर फोकस नव्हते
आणि क्युरियस नव्हते आणि रिस्पॉन्सिबलही नव्हते ॲज कम्पेअर टू ज्यांना डॉक्टरचा कोट सांगितला होता. या एक्सपेरिमेंटवरून काय होतं की ज्या पद्धतीचे आपण कपडे घालतो, का बरं त्यांना वाटलं डॉक्टरचे कपडे घातल्यावर की त्याचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन या टेस्ट केल्यावर त्याचं का जास्त भरलं ॲज कम्पेअर टू बी ग्रुपपेक्षा? कारण आपल्याला माहिती आहे डॉक्टर कसा असतो, फोकस असतो, त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असतो, कारण तो एका जिवंत व्यक्तीसोबत त्याचा इलाज करत असतो. त्याची एक छोटीशी चूकही एखाद्याच्या आयुष्याशी खेळ करू शकते. त्यामुळे त्या लोकांना सुद्धा ते फिलिंग यायला लागलं की नाही, आपण डॉक्टर आहे म्हणजे डॉक्टर म्हणून आपण कसं बिहेव करायला पाहिजे, आणि माइंड तसं काम करायला लागलं. या प्रयोग सांगण्याचा एकच उद्देश आहे की ज्या वेळेस आपण एक चांगले कपडे घालतो त्यावेळेस आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपण एनर्जेटिकली काम करायला लागतो. जर तुम्हाला घरी बघा, आपण जेव्हा झोपेतून उठतो, आपण झोपीचे कपडे घालत असतो, तेव्हा तुम्हाला एनर्जेटिक वाटतं का? परंतु मग जेव्हा तुम्ही तयार होतो, ऑफिसला जायला जाता किंवा कुठल्याही कामाला जायला लागता, तेव्हा त्याचा जो एक नवीन अंघोळ झालेला ड्रेस घालतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? एनर्जेटिक वाटतं. त्यासाठी आपण वेगवेगळी उदाहरणं पण घेऊ शकतो की फॉर एक्झाम्पल एखादं बघण्याचा आपला दृष्टिकोन पण बदलते. आपल्याला स्वतःला तर तो फरक जाणवतोच, पण समोरच्या बघणाऱ्याला पण तो फरक जाणवतो. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा एखादा व्यक्ती दिसला आपल्याला, तो पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे किंवा एखाद्या काय म्हणतो आपण सैनिकाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतं, आपल्या मनात एकदम रिस्पेक्ट निर्माण होतो, राईट? ज्यावेळेस आपल्याला एखादा डॉक्टर दिसतो तर आपल्याला वाटते नाही, हा डॉक्टर आहे. ज्यावेळेस एखादी व्यक्ती साडी वगैरे घालून असते, स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर आपण त्या व्यक्तीला होतो नाही, ही एक तर टीचर असेल किंवा ही तर एक डॉक्टर असेल किंवा अशा कुठल्या तरी पोझिशनवरही असेल. तेच एखादं कॉर्पोरेट कल्चरचं कोट वगैरे वगैरे घालून असतं तर आपण म्हणतो की नाही, हे आहे तर कॉर्पोरेटला असेल किंवा हा एका मोठ्या हुद्द्यावर कामाला लागतो. या कपड्यांवरून सुद्धा आपण जज करायला लागतो. जर दुसरे व्यक्ती आपल्याला जज करायला लागतो तर आपलं मनसुद्धा आपल्याला जज करतो, ते फिलिंग आपल्याला देतं. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, तुमचं जे काही स्वप्न असेल तसे कपडेसुद्धा घाला. कपड्यांचा फरक पडतो, कपड्यांमुळे आपले थॉट प्रोसेस चेंज होते. तेव्हा छान कपडे घाला, छान राहा आणि पॉझिटिव्ह राहा. इन शॉर्ट, यातूनच की कपडे आपल्या व्यक्तिमत्वात भर घालतो, बदल घडवून आणतो, हे एक छोटासा मेसेज मला या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायचा होता. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ नक्कीच बघताय पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.